विधानसभा चुनाव में महायुति की बड़ी सफलता के बाद एकनाथ शिंदे एक बार फिर से राज्य के मुख्यमंत्री बने। ऐसी कामना के साथ बोईसर के मंदिरों में सामूहिक प्रार्थनाएं और महाआरती शिवसेना युवा सेना जिला प्रमुख सौरभ अप्पा के नेतृत्व में प्रतियोगी परीक्षा के विद्यार्थियों, लाडली बहनों, पार्टी कार्यकर्ताओं और पदाधिकारियों ने एक साथ मिलकर महाआरती किया। उस समय पालीगंज जिला सह संपर्क प्रमुख प्रभाकर राउल, शिवसेना नेता नीलम संखे, सरावली ग्राम पंचायत सदस्य राकेश परदेशी के साथ साथ तमाम जनमानस व शिंदे के चाहने वाले उपस्थित रहे। युवा प्रतिष्ठानच्या वतीने आपण कुठला कार्यक्रम घेतला, आपली काय मागणी आहे किंवा काय आपण संपूर्ण राज्यामध्ये ज्यांची अनाथांचा नाथ म्हणून ओळख आहे आणि जे आज तमाम राज्यातील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ ठरले, असे पहिले मुख्यमंत्री या राज्यामध्ये झाले ज्यांना आज लोक अनाथांचा नाथ बोलतायत, लाडका भाऊ बोलतायत। आणि एक प्रामाणिकपणे एक आमची इच्छा आहे आणि आम्हा सर्व युवा सैनिकांची, शिवसैनिकांची इच्छा आहे की शिंदे साहेब या राज्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे आणि त्यांनीच या राज्याचं नेतृत्व करावं। म्हणून आज युवा सेना पालघर जिल्ह्याच्या वतीने तमाम शिवसेना नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या चरणी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या हाती प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाण आहे। म्हणून मला असं वाटते आणि आम्हाला सर्वांना खात्री आहे की पुन्हा एकदा शिंदे साहेबच या राज्याचं नेतृत्व करतील आणि तेच मुख्यमंत्री होतील आणि तेच मुख्यमंत्री झाले पाहिजे। म्हणून आज आम्ही या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे आणि पुन्हा एकदा येणाऱ्या काही दिवसांमध्ये शिवसेनेचा महायुतीचा भगवा या महाराष्ट्रावर फडकणार आहे आणि ते शिंदे साहेबांचं नेतृत्व संपूर्ण राज्याने स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी निवडणुका पार पडल्यात आणि म्हणून आम्ही आमच्या सर्वांची प्रामाणिकपणे इच्छा आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका झाल्यात म्हणून त्यांनीच या राज्याचे नेतृत्व करावं आणि मुख्यमंत्रीपद हे त्यांच्याकडेच असावं अशी आमची सर्वांची शिवसैनिकांची युवासैनिकांची इच्छा। आमच्या बोईसर वासियांच्या, आमच्या सर्व शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी सौरभ आहेत, नीलम संख्या आहेत, यांच्या सर्वांच्या वतीने आज शिंदे साहेबांना परत एकदा हे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद मिळावं, ते विराजमान व्हावे ही आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही आज राम मंदिरामध्ये रामाला आम्ही साकडं घातलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या महाराष्ट्राचा कैवारी, गरिबांचा कैवारी, ह्या अबला बहिणींचा कैवारी, गोरगरीब शेतकऱ्यांचा कैवारी, संपूर्ण महाराष्ट्राच्या सामान्य जनतेचा कैवारी, ज्यांनी संपूर्ण ह्या निवडणुकीमध्ये आपल्या पायाला बोहरी लावून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि हे यश प्राप्त झालंय तर हे खरे मानकरी आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि म्हणून त्यांना परत एकदा ह्या मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावे ह्यासाठी आजची महाआरतीचं आयोजन युवा सेनेच्या वतीने आज इकडे करण्यात आलेली आहे आणि म्हणून आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत। आम्ही हे देवाकडे साकडं घातलंय की परत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच परत एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावे ही सर्वांची इच्छा। मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे म्हणून युवा सेनेच्या माध्यमातून या बोईसर शहरामध्ये राम मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बहुसंख्य लोक या ठिकाणी पुन्हा एकदा आमचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व्हावे म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपल्याला माहितीच आहे की आता निवडणूक झाली, आपल्या सर्वांनी पाहिलं की स्ट्राईक रेट जो आहे तो सर्वच पक्षाला बलाबल मिळालेला आहे आणि या लाडक्या बहिणींनी सीएम साहेबांना जर पाहिलं तर जी त्यांनी योजना, ही अनेक योजना शासनाने राबवल्या गेल्या 2.5 वर्षामध्ये आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे एक सामान्य व्यक्ती, एक कॉमन मॅन, सीएम म्हणजेच कॉमन मॅन ही जी व्याख्या दिली ती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आणि सामान्य माणसाचा विचार करून घरोघरी सामान्य व्यक्तींना कशा पद्धतीने आर्थिकदृष्ट्या बळकट करता येईल असा एक सामान्य एक छोटासा एक प्रयत्न केला आणि लाडक्या बहिणींनाही आर्थिक दृष्टीने मजबूत करावा याच्यासाठी चांगला प्रयत्न केला आणि आपण महाराष्ट्रभर बघितलं असेल, हा चित्र पाहिलं असेल आपण, जे एक्झिट पोल तुम्ही पाहिले किंवा इतर चाणक्य आपण जर पाहिलं असेल सर्वे मध्ये तर सर्व ठिकाणी आपण पाहत होतो की महाराष्ट्रात कुठे अशी सरकार होऊ शकली नसती आणि येऊ शकली नसती।
परंतु आपण आता आजच्या दिवसात पाहत आहे की एक हाती सत्ता ही महायुतीला मिळालेली आहे. हा सर्वात मोठा जर याच्यात कोणाचं योगदान असेल तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. आणि ज्या 2 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जसे कामं केलेली आहेत तर आमची हा प्रामाणिक इच्छा आहे आणि सर्व शिवसैनिकांची या महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे की पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब तिकडे त्याची वर्णी लागावी, विराजमान व्हावे, यासाठी बोईसर शहरामध्ये महाआरतीचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला जरी स्ट्राईक रेट किंवा सीट जरी जास्त प्रमाणात महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आले असतील तरी पण महायुतीमध्ये काम करताना जर आपण पाहिलं असेल की कोणाच्या नेतृत्वामध्ये निवडणूक झाली तर सर्वांनाच महाराष्ट्रामध्ये माहिती आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली आणि जनतेने एकनाथ शिंदे साहेबांना समोर पाहिलेलं आहे. आणि येणाऱ्या दिवसात मुंबई सारखी महानगरपालिका आहे, ठाणा सारखी महानगरपालिका आहे, न्यू वाशी महानगरपालिका आहे आणि विरार नालासोपारा अशी मोठ्या महानगरपालिका आहेत. आणि जर अशा पद्धतीने जर हाच जर स्ट्राईक रेट तुम्हाला हवा असेल आणि हाच जर महायुतीचा जर सर्व ठिकाणी बोलबाला राहिला पाहिजे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तर शिंदे साहेबच पुन्हा एकदा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी सर्वांची विनंती आहे. आणि आम्हीही भारतीय जनता पार्टीला नम्र विनंती करतोय की यांचा सन्मान करावा आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाला पहिला मान मिळावा अशी आचरणी आम्ही सर्व देवाचरणी पण प्रार्थना करतो. आणि महायुतीच्या मोदी साहेब असो, अमित भाई शहा असो किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असो, या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या छोट्या कार्यकर्त्यांचा एक मेसेज, एक संदेश पर्यंत पोहोचावा आणि पहिला जो मान आहे तो आमच्या शिंदे साहेबांना मिळावा अशीच या माध्यमातून आपणास विनंती करतो. आणि या महाआरतीत या सर्व उपस्थित झालेले आहे त्यांचा मी सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें. धन्यवाद.